गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की मनुष्याला या जीवनामध्ये विजयी व्हायचा असेल ना, मनुष्याला या जीवनामध्ये सुंदर आयुष्य जगायचं असेल ना, तर कधीकधी एकटेपणा आहे ना, तो मनुष्याच्या जीवनामध्ये सुंदरता निर्माण करत असतो। बघा, तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा समर्थ रामदास स्वामी होते ना, बघा लग्न मंडपातून असं म्हणतात पळून गेले, पण ते पळून गेले ना, पण या मनुष्याच्या भल्यासाठीच गेले ना। कारण का? कारण जर समर्थांनी त्यावेळी जर विचार केला असता ना, तर आजपर्यंत आपल्यालाही भक्तिमार्ग सापडला असता का? हा भक्तिमार्ग आहे ना, म्हणजेच मनुष्यानं एकटेपणा नक्की निवडावा, पण त्या एकटेपणानं समोरच्याचं आयुष्य सुंदर जर होत असेल ना, तर तो एकटेपणासुद्धा चांगला असतो। पण पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण असतो ना, बघा माणसापासून दूर होऊन जातो, आणि जेव्हा मनुष्य माणसापासून दूर होऊन जातो ना, तेव्हा कधीकधी मनुष्याच्या आयुष्याची बर्बादीसुद्धा होते, आणि कधीकधी मनुष्याच्या जीवनामध्ये एवढं सार्थकी लागतं ना की बघा, कधीकधी आपण पाहिलं असेल, आपण पूर्वीच्या कथासुद्धा ऐकलेल्या असतील की साधू संत होते ना, बघा मोठमोठे तपश्चर्या करणारे साधू होते, आणि ते जंगलामध्ये एकांत शोधण्यासाठी जायचे। ते का शोधण्यासाठी जायचे? कारण तिथे त्यांना सोबती कोण असायचे बरं? पशु पक्षी झाडे पाने वेळी, पण तिथे मनुष्याचा वावर नव्हता। आणि त्याच ठिकाणी भगवंताची जी तपश्चर्या असायची ना, ती व्यवस्थित मन लावून व्हायची। आणि तसंच समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये भरपूर दुःख असतील, तुमचं मन कुठे लागत नसेल ना, तर 2 पावलं पुढं मारण्यासाठी 2 पावलं मागं येणं खूप गरजेचं आहे। म्हणून एकांतपणा आहे ना, तुमच्या जीवनाचं सार्थकसुद्धा करू शकतं। म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर संकट निर्माण झाली असतील, जर तुम्हाला या पूर्ण आयुष्याचा कंटाळा आला असेल, तर एकटं राहणं आहे ना, हे तुमच्या भल्यासाठी आहे, हे तुम्हाला एक वरदानच आहे असं समजा। कारण का? कारण समर्थांनी सांगितलंच आहे ना, कधीकधी तोच माणूस तुम्हाला रडवत असतो ज्याच्या आनंदासाठी तुम्ही काहीही करू शकता। म्हणजे काय? म्हणजे आपण कधीकधी आयुष्यामध्ये एवढं एखाद्याच्या प्रेमामध्ये पडतो ना, एवढं एखाद्यामध्ये सामील होऊन जातो, एवढा विश्वास संपादन करतो ना, की त्याच्यासाठी आपण आपला प्राणसुद्धा द्यायला तयार असतो। पण समर्थांनी सांगितलंच आहे ना की एवढा जीवनामध्ये तू मायामोहामध्ये अडकू नकोस, पण जेव्हा तू मायामोहामध्ये पडशील ना, तेव्हा तुझ्या ठेच लागल्याशिवाय राहणार नाही। जर तुला प्रेम करायचं आहे ना, ते भगवंतावर कर, पण मनुष्य कधी करतो का? कधीच करत नाही। म्हणून मित्रत्व आवश्यक आहे, नातेवाईकसुद्धा आवश्यक आहेत, परंतु जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग आहे ना, परिस्थिती आहे ना, ती एकटं राहण्याची कला शिकवत असते। पण मनुष्य मात्र तिला घाबरतसुद्धा असतो। पण ज्याच्या जीवनामध्ये एकटं राहून संघर्ष निर्माण होतं ना, तो नक्कीच त्याचं जीवनसुद्धा सार्थक होतं, आणि त्याचा विजय नक्कीच होत असतो। म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, बघा एखादा विद्यार्थी असतो, शाळेमध्ये भरपूर ढ असतो, नुसता खोड्या करण्यामध्ये त्याचा पूर्ण दिवस जातो। पण जर त्याच विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जर एकटेपणा आला ना, तर तो अभ्याससुद्धा अतिशय सुंदर करतो, कारण तो हुशार अगोदरपासूनच असतो, आणि हे मन आहे ना, त्या अगोदरपासूनच हुशार आहे। पण ह्या मनाला
चालना द्यायची ही तुमच्या हातामध्ये आहे आणि ही तुमच्या हातामध्ये कोण आणून देतं बरं? ते आणून देते ही भक्ती मार्ग. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, प्रत्येक मनुष्यानं भक्ती मार्ग करायला हवा. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये अंधकार जर असेल ना, तर अंधकार नेहमी प्रकाशाकडे नेत असतो. पण त्या अंधकाराला घाबरून जाऊ नका. तुम्हाला थोड्या वेळेसाठी अंधकार दिसेल, तुम्हाला या डोळ्यांनी अंधकार दिसेल, पण त्या अंधकाराच्या मागे सुंदर असा प्रकाश निर्माण झालेला असेल. आणि हा प्रकाश निर्माण कधी होतो? जेव्हा तुम्ही श्रवणाला बसता, जेव्हा तुम्ही हे श्रवण आहे ना या कानांमधून ऐकता आणि या कानांमधून डायरेक्ट अंतरात्म्यामध्ये जेव्हा पोचतं ना, तेव्हा नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जीवनभर कितीही पैसे कमवा, कितीही पैसे केले ना, तरीही मृत्यूनंतर शोकपत्रिका आहे ना, त्यामध्ये तुमच्या नावाच्या पुढे काय लिहिलं जातं बरं? बघा, यांचं निधन झालं आहे, हे कटू सत्य आहे ना. पण मनुष्याला जिवंत असताना ज्याला समजतं ना, तो कधीच मोह मायेच्या मध्ये अडकत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्यानं थोडी वाट पाहायला हवी. कोणत्याही गोष्टीमध्ये घाई करून जमणार नाही. कारण तुमचं आयुष्य आहे ना, ते खूप अनमोल आहे. आणि हे ज्याला कळालं ना, तो भक्ती मार्गामध्ये लागला आणि त्याचं जीवन धन्य करून टाकलं. समर्थांनी सांगितलं सुद्धा आहे, प्रत्येक गोष्टीची स्थिरता असते. प्रत्येक गोष्टीची वेळ असते ना, ती ठरलेली असते. वेळेच्या अगोदर कोणतीच गोष्ट होत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीची वाट पाहायला शिका. जेव्हा योग्य वेळ येईल ना, तुमच्या जे काही वाट्याला आहे ना, ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. म्हणून खूप सुंदर असल्यामुळं सीतामातेचं हरण झालं ना, अति अहंकार असल्यामुळं रावणाचा वध झाला, आणि अति दानशूर असल्यामुळं राजा बळीचं सगळं राज्य संपून गेलं ना. बघा, आपल्याला या सर्व कथा माहीत आहेत, पण नुसत्या कथा लक्षात ठेवायच्या का? त्याच्यामधील मर्म काय आहे ना, त्याच्यामधील सार काय आहे, ते आपण कधीच लक्षात घेत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, आपण दरवेळेला म्हणत असतो की मला भक्तिमार्गाची गरज काय आहे. पण हा मनुष्य देह आहे ना, तो प्रत्येक वेळेला चुकणारा देह आहे. हा मनुष्य कोणीतरी म्हटलेलंच आहे ना, जो चुकतो तो मनुष्य प्राणी आहे. म्हणून या मनुष्याच्या जीवनामध्ये जर सांगड भक्ती मार्गाची असेल ना, तर भरपूर चुकांपासून सुखाकडे नक्कीच जात असतो. कारण मार्गदर्शन करणारा असतो ना, तो भगवंतच असतो ना. ज्यानं ही पृथ्वी बनवली, ज्यांनी ही पूर्ण सृष्टी बनवली, जर तोच आपल्या बाजूने असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. कारण कोणाच्याही सोडून जाण्यामुळं काळजी करू नका. जर तुमची चुकी नसेल ना, तर जे गेलेले आहेत ना, ते नक्कीच परवडलं. कारण आयुष्यातून या गोष्टी नक्कीच गेल्या पाहिजेत. कारण त्याच्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगली लोक येणार आहेत. पण आपण कधी बघा, हा साधा मनुष्य असतो ना, तो भक्ती मार्गाला एवढा श्रेष्ठ मानत असतो. कधी समोरच्यानं शिवीगाळ जरी केली ना, तर तो त्याच्या तोंडाला लागत नाही. कारण त्याला माहीत असतं की मी जर याच्या तोंडाला लागलो ना, तर लगेच भांडण वाद निर्माण होईल. पण समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की जर आपली चुकी नसेल ना, तर हार सुद्धा मानू नका. कारण जर आपण रामायण पाहिलं, बघा, श्रीरामाची काही चुकी होती का? तरीही सुद्धा रामाचा शत्रू रावण बनला. कारण काही गोष्टी विधिलिखित असतात, आणि विधिलिखित असणाऱ्या गोष्टी आपण कधीच बदलू शकत नाही. देवाला सुद्धा जमल्या नाही, तर आपण तर मनुष्य प्राणी आहोत ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की जर आपल्यामध्ये आपण जर सुख निर्माण करण्याचा प्रयत्न केला ना, तर तो नक्कीच होणार आहे. पण ते सुख कशामुळं निर्माण होईल? तर ते होईल कर्मामुळं.
कारण हे कर्म आहेत ना ते मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतात. पण मनुष्य मात्र कर्मांना महत्त्व देतो का? कधीच देत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे ना, तुम्ही चुका कितीही करा त्या तर सगळ्यांकडून होतात, पण कधीच कोणाबरोबर चुकीचं वागू नका. म्हणजे काय? जर तुमच्या चुकीमुळं जर दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद होत असेल ना, तर ते आयुष्य बर्बाद पुन्हा तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. म्हणून तुमच्या हातून चुका झालेल्या परवडतील, पण दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करण्याचं तुम्हाला कोणीच बघा सांगितलं नाही. आणि जर तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल ना, तर तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख निर्माण होईल ना, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ते दुःख निर्माण होत असतं. म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ध्येय, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे कष्ट, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा संयम. हा संयम आहे ना, बघा, ध्येय आणि कष्ट या 2 गोष्टी प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये येतात. कधी कधी काय होतं, पण हा सक्सेसफुल मनुष्य असतो ना, ध्येय आणि कष्ट असतात ना त्याच्या जीवनामध्ये भरपूर असतात, पण प्रत्येक सक्सेसफुल मनुष्याच्या जीवनामध्ये संयम हा मात्र प्रत्येकामध्ये नसतो. आता इथे प्रश्न पडतो, नक्की सक्सेसफुल म्हणावं कोणाला? बघा, एक असतात जे क्रूर कर्म करून दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख देऊन सक्सेसफुल होतात. सक्सेसफुल म्हणजे मानवाच्या मते की पैसेवाला, बघा, भरपूर गाडी बंगले, भरपूर संपत्ती असणारा मनुष्य हा सक्सेसफुल असतो. हे खरं आहे का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, खरा सक्सेसफुल माणूस असतो ना, खरा विजयी माणूस असतो, त्याच्या जीवनामध्ये पैसासुद्धा असतो, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मीसुद्धा असते, आणि लक्ष्मीसोबत नारायणसुद्धा असतो. तोच खरा सक्सेसफुल मनुष्य असतो, तोच खरा सुंदर मनुष्य असतो. पण या कलियुगाचा जर विचार केला ना, मनुष्य मार्ग कोणताही असो पण पैसा मिळाला पाहिजे हा एक मार्ग त्याला दिसत असतो. पण समर्थांच्या मते हा मार्ग चांगला आहे का? कधीच नाही. बघा, काही खून करून पैसे कमवतात, दुसऱ्याच्या नड्डीचा घास घेऊन पैसे कमवतात. पण हे कितपत सत्य आहे की त्याच्यामधून यांची सुटका होईल का? कधीच होणार नाही. यांच्या अधोगतीच होणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो ना, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं. पण मनुष्य काय करतो बरं, की तो दुसऱ्याचं आयुष्य कसं चाललं आहे ना त्याच्याकडे लक्ष देत असतो, पण स्वतःच्या आयुष्याकडे मरण येतं तरीही सुद्धा लक्ष देत नाही. म्हणून समर्थ या प्रत्येक विचारांमध्ये या मनुष्याला संबोधित करत आहेत की हे मनुष्या, हे म्हणा, तू विसरू नकोस की तुझासुद्धा मृत्यू होणार आहे. आणि जेव्हा तुझा मृत्यू जवळ येईल ना, तेव्हा तुझी अवस्था एवढी वाईट होईल ना, तू केलेले सर्व कर्म तुला आठवायला लागतील, तू केलेले सर्व गोष्टी तुला समोर दिसायला लागतील. आणि जे यमरूपी आहेत ना, जे यमरूपी मनुष्य आहे ना, ते यमदूत तुला घेऊन जातील आणि किती हाल अपेक्षा सहन कराव्या लागतील ना, तू तुझ्या मनात सुद्धा येऊ शकणार नाही, एवढं तुझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल. म्हणून तुझ्या शरीरामध्ये प्राण आहे ना, तुझे हातपाय चालते आहेत ना, तोपर्यंत भक्ती मार्गामध्ये तुझं मन रमव. माणसाचे कर्म आहेत ना, तू चांगले ठेवलेस ना, तर तुझ्या जीवनामध्ये सुद्धा आयुष्यभर सुख आणि समाधान निर्माण होईल. पण मनुष्य असा करतो का? या माणसाचे कर्म आहेत ना, ते सदा फिरलेले असतात, सदा त्यांना हा क्षणिक पैसा दिसत असतो. पण मनुष्याने जर विचार केला ना, तर तो क्षणात देवास्वरूप होऊ शकतो. पण त्याने विचार केला तर ना, बघा, जसे माणसाचे कर्म कसे फिरून येतात ना, ते आता आपण पाहणार आहोत. एक भिकारी होता आणि तो दारोदारी जाऊन भीक मागायचा. कुणी काही दिले ना, तर तो ते बघा घ्यायचा
अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन तिथून निघून जायचा. बघा, एका सावकाराच्या दारामध्ये जाऊन तो रोज भिकारी भिक्षा मागत असे. पण सावकार मात्र बाहेर आल्यावर शिवीगाळ करायचा. सावकार भिकाऱ्याला म्हणायचा, जा इथून जा, तू काम करत नाहीस आणि माझ्याकडून तू फुकट भीक मागत असतोस. आयुष्यभर फक्त भीक मागत राहा. कधी कधी तो रागाच्या भरामध्ये त्याला ढकलून सुद्धा द्यायचा. पण भिकारी फक्त म्हणायचा, देव तुमच्या पापांना क्षमा करो. एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला आणि बहुधा धंद्यामध्ये तोटा झाला असावा. तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला आणि सावकाराने रागात थेट त्याच्यावर दगड मारला. भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि तरीही तो देव तुझे पाप क्षमा करो असं त्याला म्हणत तिथून निघून जातो. सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला, पण त्यानं तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली. या मागचं रहस्य काय असू शकेल बरं, हे आपल्याला कळायला हवं. आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला आणि भिकारी कुठेही गेला ना तरी सावकार त्याच्या मागे जायचा. त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली ना तर कोणीतरी त्याला मारलं, अपमानित केलं, शिवीगाळ केली ना, पण भिकारी एवढंच म्हणायचा, देव तुमची पापे क्षमा करो. आता अंधार पडू लागला होता आणि तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला. सावकारसुद्धा त्याच्या मागे मागे जात होता. तो भिकारी आपल्या घरी परतला आणि एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती, जी त्या भिकाऱ्याची बायको होती. तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली. त्या भिकेच्या भांड्यामध्ये फक्त अर्धी शिळी भाकरी होती. ती पाहताच ती म्हातारी म्हणाली, एवढंच आज मिळालं का आणि तुमचे डोके कसे फुटलं? तेव्हा भिकारी म्हणाला, हो एवढंच ना, कुणी काहीतरी दिलं नाही ना, सगळ्यांनी शिव्या दिल्या, एकाने दगडफेक केली, त्यामुळे माझं डोकं फुटलं. तो भिकारी पुन्हा म्हणाला, हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे. आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी? आपल्याकडे काय नव्हतं बरं? आपल्याकडे सर्व काही होतं, पण आपण कधीच दान केलं नाही. तो आंधळा भिकारी आठवला का? म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, तो आंधळा आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो, भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो, त्याचा अपमान कसा करायचो, त्याला किती आपण मारायचो आणि कधी ढकलायचो सुद्धा. आपलं किती छान चाललं होतं. पण त्या एके दिवशी त्या आंधळ्या म्हाताऱ्यानं जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला ना, तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही. आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा ना, तेव्हा फक्त त्याला शिव्या दिल्या. एकदा त्याला वाटी फेकून मारली. तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा ना, देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल, मी नाही. आज त्या भिकाऱ्याचा शाप आहे ना, तो आपण दोघे भोगत आहोत. आज त्याच्या शापामुळं आपली ही अवस्था निर्माण झाली आहे. म्हणून मी कुणाला शाप देत नाही. आपल्या या परिस्थितीसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत. आणि माझ्यावर कोणताही त्रास झाला ना तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतो. कारण का? कारण असे दिवस आहेत ना, मला दुसरा कोणालाही द्यायचे नाहीत. म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील बघा देवाकडे चांगलीच प्रार्थना करत असतो. कारण का? कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत आणि आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावं लागू नये. म्हणूनच माझी अवस्था बघा, ही पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघत असतात. बघा, तुमच्या आता लक्षात असू द्या, हे बोलणं आहे ना त्या भिकाऱ्याचं आणि त्या भिकाऱ्याच्या पत्नीचं चालू होतं. पण त्यांचं हे बोलणं आहे ना, सावकार चुपचापपणे सर्व ऐकत होता. आता त्याला सर्व काही समजलं होतं. ती म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला जातो.
सावकाराने 2 भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती. त्यानं ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजामध्ये म्हणाला, माफ करा बाबा, चूक झाली माझी. आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन 2 भाकरी आणि भाजी घेऊन जात जा. तुम्हाला आणखी काही गरज पडली ना तर तुम्हाला मला नक्कीच सांगा. बघा, उपाशी मात्र कधी झोपू नका. तेव्हा भिकारी म्हणाला, देव तुमचे भले करो, आणि निघून जातो. माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देत असतात, पण देव आहे ना, हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणून फक्त कर्म चांगले करा, कारण कर्माचा हिशोब आहे ना, कधीच कोणाला चुकला नाही. तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो. तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला माघारी पाठवत नाही. कोणालाही कमी लेखू नका, कोणाचीही टर खेचू नका, कोणाचीही टर उडवू नका, कोणाची टिंगलसुद्धा करू नका, कोणाच्या गरिबीवरती कधीच हसू नका. कारण कोणाला टोचून जरी बोलला ना तरी तुमच्या कर्माचा लेखाजोखा आहे ना, तो सर्व काही देव घेत असतो. म्हणून कुणाचा पाय उतारा कधी करू नका, कारण नियतीचा पलटवार आहे ना, कधी तुमच्यावर पलटेल कधीच सांगू शकत नाही ना. म्हणून कुणाला कधी कमी समजू नका. जरी तुमचा समोरचा मित्र असेल, तुमचा दुश्मन असेल, जरी त्याच्याकडे ही क्षणिक संपत्ती जरी नसेल ना तरी त्याला तुम्ही कमी समजू नका, कारण हे क्षणिक सुख आहे ना, कधी वाऱ्यासोबत वाहून जाईल, उडून जाईल, कळणार सुद्धा नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण पाहत होतो, हा एकटेपणा मनुष्यासाठी वरदान का आहे बरं. समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर दुःख निर्माण होत असेल, चहूबाजूनी संकट निर्माण होत असतील ना, तर एकट्यानं राहिलेलं कधीही चांगलं असतं. पण आपल्या दुसऱ्या मनुष्याला आपल्या एकटेपणाबद्दल माहीत करून द्यायचं नाही. कारण का? कारण जेव्हा आपली दुःख समोरच्याला माहीत होतात ना तर आपण विजयी असूनसुद्धा हारण्यासारखं होतो. म्हणून आपली ज्या काही चिंता आहेत, आपले जे काही दुःख आहेत ना, ते इतरांना समजून देऊ नका. तुम्ही एकटे राहा, अलिप्त राहा, आणि जेव्हा वेळ येईल ना तेव्हा खूप मोठे होऊन बाहेर पडा. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, आणि ते चांगल्या मार्गातूनच व्हायचं आहे. जर तुमचे कष्ट असतील ना, जर तुमचा मार्ग योग्य असेल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होणार आहे. कारण हे समर्थ विचार आहेत ना, तुमच्या मनामध्ये जेव्हा बिंबवतील ना तेव्हा हा एकटेपणा आहे ना नक्कीच तुम्हाला सक्सेसफुल बनवेल. पण जर तुम्ही माणसामध्ये भांडण तंटा करून जर सक्सेसफुल व्हायचा प्रयत्न करत राहाल ना तर तुमच्या जीवनामध्ये अधोगतीच निर्माण होईल. म्हणून माणसामध्ये एकटे राहू नका. माणसामध्येच आपल्याला सक्सेसफुल जीवन करायचं आहे. पण एकटेपणा आहे ना, हा एकटेपणामध्ये मनुष्य भरपूर चांगले कर्मसुद्धा करत असतो. आणि हा एकटेपणा आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतो. म्हणून खूप जीवनाचा कंटाळा आला असेल, खूप जीवनामध्ये दुःख सहन केला असेल तर एकटं राहण्याची कला शिका. आणि ही एकटं राहण्याची कला आहे ना, येणाऱ्या जीवनामध्ये तुम्हाला वरदान प्रदान होईल. आणि हे वरदान प्रदान आहे ना ते भक्ती मार्गामध्ये आहे. 2 वेळची उपासना, दर हप्त्याला श्रवण, बघा तुम्ही करून तर बघा. जरी तुम्ही नवीन भक्ती मार्गामध्ये असाल ना तरी घाबरून जाऊ नका. भगवंतावर नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल होत जाईल. तुमच्या जीवनामध्ये अनुभूती निर्माण होईल. तुमच्या जीवनामध्ये प्रचिती येईल. आणि एक ना एक दिवस तुम्ही स्वप्नात पाहिलेला दिवस आहे ना तो नक्कीच सत्यामध्ये उतरेल. पण एकटेपणा आहे ना, तो एकटेपणा जर मनुष्याशी तुम्ही एकटेपणा केलात ना तरीही चालेल, पण भगवंताशी मात्र जोडलेले राहा. जो भगवंताशी जोडलेला राहून बघा
बाहेरच्या भोवतालच्या जीवनाशी एकटेपणा करतो ना, तो जीवनामध्ये सुद्धा श्रेष्ठ होतो. कारण का? कारण तो भगवंताशी बोलत असतो. पण जरी आपल्याला तो माणसातला दिसत नसला तरी भगवंताशी तो कनेक्ट झालेला असतो. म्हणजे काय? म्हणजे भरपूर गंध टिळा लावून बघा समोरचा आला की नमस्कार करून तो खरा भक्त होत असतो का? काही माणसं असतात ना, एवढी श्रद्धाळू आणि एवढी भक्ती मार्गामध्ये लीन झालेली असतात ना, त्यांचा भक्तिमार्ग आपल्या कर्मातून दाखवत असतात. हे हात वाकडे तिकडे करून कधीच दाखवत नाही. आपले कर्म श्रेष्ठ असतात. आपल्या कर्मातून कसं दाखवलं बरं? म्हणजेच दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं, दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख निर्माण करणं. हे जर आपल्या बुद्धीला पटत असेल ना, तर आपण समजून जावं आपण चांगले मनुष्य आहोत. बघा, आपल्याला पटलं तर नक्कीच घ्या. कारण समर्थांनी सांगितलंच आहे ना की तुम्हाला जग काय सांगतं आहे ना, ते तुम्ही कधीच ऐकू नका. जे करायचं आहे ते मनाचं करा. कारण समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठा सारथी कोण असतो बरं? तो त्याचं मन असतो. जो मनाने भक्ती मार्गाने श्रवण करून ऐकतो ना, त्याच्या जीवनाचं सार्थक होत असतं. पण इथे समर्थांनी 2 मनं सांगितलेली आहेत. एक मनुष्यामध्ये एक मन असतं, त्या मनामध्ये क्रूर विचार भरलेले असतात. आणि दुसरा मनुष्य असतो ना, त्या मनामध्ये भगवंताप्रती विचार भरलेले असतात. मग जर आपण भगवंताप्रती विचार मनाने आपण ऐकलं ना, तर त्याच्या मनुष्याच्या जीवनामध्ये सुख संपत्ती तर नक्कीच येते, पण त्या सुख संपत्तीमध्ये समाधानसुद्धा निर्माण होतं. आणि दुसरं मन असतं ना, ते वाईट मार्गांनी विचारांनी भरलेलं असतं. आणि हे मन जरी श्रीमंत झालं ना, तरीही त्या श्रीमंत मनामध्ये कधीच सुख समाधान लाभत नाही. कधीच सुख समाधान त्या जीवनामध्ये राहत नाही. पैसा नक्कीच दिसेल, पण तो पैसा कुठून येईल आणि कुठून जाईल ना, ते कळणार नाही. म्हणून दुसऱ्यांच्या श्रीमंती बघून स्वतःला कमी समजू नका. दुसऱ्यांच्या श्रीमंतीकडे लक्ष ठेवून स्वतःच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करू नका. कारण तुमचे सुद्धा दिवस पलटणार आहेत, हेही दिवस जाणार आहेत. फक्त भगवंतावर विश्वास ठेवा, निरंतर श्रद्धा ठेवा. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही स्वप्नात पाहिलेला दिवस नक्कीच येणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.